तरी शीतल आहे बघा, तिचा आनंद बघा गाईस, किती खुश आहे. माहेरी आल्यानंतर माणसाला आनंदच होत असतो. हा चालन, सासरी जसं फार. तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे 13वा आणि आजच्या ब्लॉग मध्ये जे जे गोष्टी घडल मित्रांनो बिझनेस करण्यासाठी त्या नक्कीच तुम्हाला दाखवाल. आणि आज आपली ब्लॅक ब्युटी पण आली. आता आपल्याला तिला हे करायचंय, लॅमिनेशन करायचंय, कोटिंग करायची गाईज. त्याच्यामुळे मी तिथं घेऊन जाणार आहे, तर मी तुम्हाला ते पण दाखवल. आणि गाईज आत्ताच आवरलंय आणि सकाळी सकाळी दूध घेतलंय. उद्या आहे मकर संक्रांत आणि संक्रांत म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण आमचं टॅगलाईन वेगळे गाईज की ग्रॅज्युएट गुळाचा चहा घ्या आणि गोड गोड बोला, हेच आम्ही म्हणतो. तर काही जोडून राहा, ज्या ज्या गोष्टी घडतील त्या मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करा. इकडे बघा रे, इकडे बघा तुम्ही, इकडे बघा, इकडे बघा, लवकर इकडे बघा. काय करताय रे तुम्ही? वालू खेळताय का? बरोबर, खेळा खेळा. तर गाईज आपल्या शेजारचे पोर आहे, वाळू खेळताय. लहानपण मजा असते गाईज, सगळ्या गोष्टी खेळता येतात. आणि आमचा रस्ता घराच्या एकदम मिजेट आहे गाईज. तर अशी धूळ पण असते. तुम्ही बघा झाडांवर किती धूळ बसली आमच्या, खूप सारी धूळ आहे. आणि आपली ब्लॅक ब्युटी एकदम चमचमाती हुई ब्लॅक ब्युटी आपली दिसतीये. तर गाईज चलो जाऊया आपण. तर चलो गाईज आपण जाऊया. आज आपल्या सोबत आहे शीतल. शीतल आहे का? तर शीतल पण आहे, तिला सोडायचंय तिच्या माहेरी. आणि तिचं माहेर कोणतं गाईच म्हणजे आपली सासूरवाडी आहे शिर्डीची, तिथं जायचंय. तर मी तिला नाही म्हणणार होतो, पण तसं पण मला शिर्डीत जायचंच आहे. कारण गाडीला आपल्या सिरॅमिक कोणती कोटिंग करायची? नाही, सिरॅमिक नाही, दुसरं काय करायचं? पीपीएफ कोटिंग करायची गाईज. म्हणजे आम्ही मागच्या एका महिन्यामध्ये गाडीवर इतका खर्च केला की विचारूच नका तुम्ही. त्याच्यात माझी एक अल्टो आली असती गाईज, एवढा खर्च गाडीला झालाय. टायर झाले, टायर नंतर गाडीचं काम करावं लागलं, गाडीचं काम झालं. आता पीपीएफ कोटिंग करून घेऊ गाईज, म्हणजे टेन्शन नाही राहायचं गाडीला 2-3 वर्ष. एवढ्या दिवस आपण गाडी वापरणार नाही गाईज, कारण आपण लगेच आपली दुसरी जी आपली ड्रीम कार आहे तिच्या मागे लागलोय आपण या वर्षी. तर ती नक्कीच काढूया, हे स्वप्न आहे आपलं. पण बघूया गाईज काय होतं कसं होतं. कारण कसं एक व्यावसायिक म्हटल्यानंतर बिझनेस साठी पण फार पैसा लागतो गाईज. जोडून राहा गाईज, मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. तर गाईज आम्ही आलोय शिर्डीला. आणि शिर्डी म्हणजे आपलं बाबांची नगरी, त्यानंतर आपलं शॉप आणि आपली सासूरवाडी, तिन्ही गोष्टी गाईज एकाच ठिकाणी आहे. आणि शीतल पण एकदम खुश आहे, कारण पोरींना जेव्हा माहेरी जायचं राहतं तेव्हा पोरी मोकर खुश असतात गाईज. तर गाईज इथं होत आहे आपला याचा मॉल, झुडिओचा मॉल. तर इथं झुडिओ आहे गाईज. आमचं शिर्डी म्हणजे ना सगळ्या गोष्टी शिर्डीमध्ये येत आहे आणि त्याचा मला खूप जास्त आनंद आहे गाईज. कारण शिर्डी डेव्हलप झाली पाहिजे, शिर्डी डेव्हलप होण्याची गरज आहे यार. बाकी बाबांनी तर म्हणजे इतक्या जणांचं कल्याण केलेलं आहे, बाबांमुळे तर सगळ्या गोष्टी बदललेल्या आहे. पण गाईज मजा आली. तर गाईज हजारो भक्त, हजारो नाही लाखो घेत असं नाही ना दर्शन शिर्डीत रोजचं. तर लाखो भक्त रोजचं ज्या मंदिरात दर्शन घेता गाईज, ते म्हणजे आपलं शिर्डी साईबाबा मंदिर. आणि शिर्डी साईबाबा मंदिराचा मी तुम्हाला कळस दाखवणार आहे गाईज. तर गाईज बघा, तुम्हाला मंदिर दिसत असेल, मंदिराचा कळस दिसला गाईज. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मित्रांनो, साईबाबांबद्दल सांगण्याची गरज कुणालाच नाही. साईबाबांचा एकच मूलमंत्र आहे, श्रद्धा आणि सबुरी. म्हणजे कोणी ह्या मुलींचे नाव नाही घेतले काहीच मी. श्रद्धा म्हणजे श्रद्धा ठेवा आणि सबुरी म्हणजे सब्र ठेवा. कारण काय होतं ना, बऱ्याच वेळेस आपण समजा आपण एखाद्याची फ्रँचायझी घेतली, आपल्याला वाटतं की यार मी का बरं यांच्यावरती विश्वास ठेवू. तर ज्या ब्रँडची फ्रँचायझी घेतली, कुठला पण ब्रँड असेल, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि पेशन्स ठेवा गाईज. तुम्ही नक्कीच धंद्यामध्ये सक्सेस व्हाल. मी मागच्या एवढ्या दिवसापासून काम करतोय, माझं तेच आहे, श्रद्धा आणि सबुरी. वेट करत गेलो आणि रिझल्ट पण चांगला येत गेला गाईज. तर गाईज यायली आपली सासूरवाडी. तर शीतल उतरती गाईज. तर आम्ही जात नाही, कारण खूप सारं काम पडलेले, त्यामुळं काम करायचं गाईज. कारण 2026 मध्ये कुठली कारण द्यायची नाही आहे कुठल्या गोष्टी. तर काहीच नवी गाडी घरी आणल्यावर जशी पूजा होती तशीच पूजा गाडीची झाली. आणि चला चला मामी, नाही नका जायचंय, मला लय उशीर झालाय. येऊ का शीतल? तरी शीतल आहे बघा, तिचा आनंद बघा गाईस, किती खुश आहे. माहेरी आल्यानंतर माणसाला आनंदच होत असतो. हा चालन, सासरी जसं फार. बाय बाय बाय.
तर काही शीतलला सोडून आम्ही चाललोय आता. आम्हाला जायचं पीपीएफ कोटिंगचे आपले जे सर्व आहे शिर्डीमध्ये सागर गोते साहेब, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू आणि बाकीच्या गोष्टी बघूया गाईज. तर गाईज आपण आपल्या शॉपवर आलोय आणि शॉपला काही मसालेच द्यायचे होते आपले मिसळचे, जे की आपण घरी बनवतो गाईज, आणि त्याच्यासाठी आलोय. आता इथं कोण आहे बघूया गाईज. ए भैया इकडे देतो तू. चल. तर आपले पवन सर उतरू राहिले गाईज मसाला देण्यासाठी त्यांना. त्यानंतर आपण जाणार आहे पीपीएफ कोटिंग करायची तिथं गाईज, मजा येणार आहे. तर गाईज तर आपण आलोय सागर दादांकडं. हे बघा त्यांचं मागं खूप मोठं काम चालू आहे. पीपीएफ कोटिंग, वॉशिंग, अजून काय काय करतो आपण, डेंटिंग, पेंटिंग. अलाइनमेंट बॅलन्स किती दिवसापूर्वी चालू केला हा व्यवसाय? 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी ना. हे आपले रेग्युलर ग्राहक होते गाईस, आणि आज बघा त्यांचं किती मोठं साम्राज्य चालू आहे. तुम्ही काय मार्गात म्हणजे सल्ला देशांचे नवीन मुलं व्यवसाय देतो पण एवढे दिवस टिकती नाही. नक्कीच व्यवसायामध्ये सातत्य जर ठेवलं तर 100% फायदा आहे तुमचा. स्वतः जर काम करायची तयारी असेल तर तुम्ही कुठेही पोहोचू शकता, एवढं नक्कीच गॅरंटी. बरोबर, आणि कन्सिस्टन्सी राहावं लागेल 100%. तर काही चला मी माझ्या गाडीचं रिलेटेड त्यांच्याशी बोलतो, आणि आज दिवसभरात ज्या गोष्टी घडल मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये टाकतच राहील. जोडून राहा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर गाईज आपण आत्ताच आपल्या गाडीच्या पीपीएफ कोटिंग साठी आपण इन्क्वायरी केली सागर दादांकडं. भारी माणूस आहे. बघूया गाईज, आपल्याला अजून 1-2 वेंडर्स आहे त्यांच्याकडनं पण आपल्याला कोटेशन्स वगैरे येत आहे. पण पीपीएफ कोटिंग करणं गरजेचं आहे, कारण असे डेंट पेंट पडताना गाईज गाडीचं खूप नुकसान वाटतं आणि गाडी चांगली दिसत नाही गाईज. आता सगळं काम करून घेतो गाईज, अजून थोडेफार पैसे गेले तरी चालतंय. वन टाइम सगळ्या गोष्टी कम्प्लीट करून टाकू. तर गाईज आपल्याला काही रील शूट करायचे आहेत, तर आपण आलोय माधव सलून्सला, आणि त्या काकांचंच नाव आहे गाईज. काका किती साली सुरू केलं होतं आपण सलून? 84 साली. 84 साली. त्यावेळेस काय विचार होता का असं सलून वगैरे बनायला, एवढं प्रीमियम वगैरे? मनात होतं पण परिस्थिती नव्हती त्या तशी. मनात होतं ना, पण म्हणजे मनात जर विचार केला तर नक्की होऊ शकतं ना. तेच मनात होतं. आपल्या ज्यावेळेस मुंबईला पुण्याला जायचो असं वाटायचं माझी 6x4ची टपरी होती, आपलं दुकान कधी होईल, पण माझ्या मुलाने ते स्वप्न माझं पूर्ण केलं. हो ना. हो. राईट. नक्कीच. बघा असं माधव सलून आहे, आणि मी त्याच्यासाठीच होतो, कारण माझे जे केस आहे गाईज त्यांना सगळ्यात चांगलं जर करू शकतं कुठलं सलून तर ते हेच सलून आहे. हे आमच्या आणि हे मॅडमच्या पाहुणे शॉपचे आहे. आणि मॅडम कुठले आहे? शिर्डी. मॅडम शिर्डीचे आहे. मॅडम फिमेल सेक्शन बघता, आणि हे काका फाउंडर आहे या माधव सलून या ब्रँडचे, आणि हा त्यांचा मुलगा अर्जुन सर. राईट. तर गाईज आता मी ब्लो ड्राय करतो, आणि जे काय घडेल मी तुम्हाला टाकत जाईल. हा 3 दिवसांसाठी. तर गाईज सलून मध्ये आल्यानंतर इथं चहा पण मिळतो, त्याच्यामुळे तुम्ही नक्की या, आणि सगळ्यांना मिळतो गाईज. आणि बघा त्यांच्याकडे खूप सारे स्टुडंट आलेले, कुणी आलं हैदराबाद वरून, कुणी आलंय महाराष्ट्रातून. तर जर तुम्हाला चांगला कोर्स करायचा असेल, सलून इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल, तर नक्की गाईज आपले आहे माधव सलून, अर्जुन मिडवे सरांना कॉन्टॅक्ट करा. आणि खूप जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. मी लवकरच त्यांच्यावर एक व्हिडिओ पण बनवणार आहे, पण ते डेटा देत नाही मला. तर गाईज तुम्ही नक्की त्यांना म्हणजे या, तुम्ही शिका, तुमच्यासाठी चांगले. आणि जर तुम्हाला शिकायचं नसेल तर सलून साठी नक्की येत चला, आणि जोडून राहा गाईज. माझ्यासोबत जे काही गोष्टी घडल मी त्या तुम्हाला दाखवत चालत, कारण आपल्याला प्रत्येकाला व्यवसायामध्ये आणायचंय, आणि जे माझं विजन आहे तेच ते पण करताय गाईज. मजा येते. आता 20 पोरं त्यांच्याकडे शिकताय, म्हणजे 20 पोरं व्यवसायामध्ये करिअर करणार आहे. तर गाईज आत्ताच बघा तुम्ही चेहरा वगैरे कसा झालाय आणि लो ड्राय केलाय. ज्यावेळेस मी या सलूनला आलो ना गाईज, 2-1.5 वर्षापासून आलोय मी, पण तेव्हापासून माझा लुक बदललाय. चला, आणि ते काकांनी तर खूप छान बाईट पण दिली, तर थँक्यू काका. आणि एकदम प्रेमळ माणूस आहे, पॉझिटिव्ह माणूस आहे. पुढं भेटला ना माणूस हात करणार, हसणार, आणि त्याच्यामुळेच गाईज एवढं सगळं वैभव जे बघू शकतो आपण ते पॉझिटिव्हिटी मुळेच आहे, आणि आपल्यावर खूप चांगले आशीर्वाद आहे त्यांचे. जोडून राहा गाईज ब्लॉग मध्ये. तर आज दिवसभरात ज्या गोष्टी होईल, आज मॅक्सिमम डेज आपला शूटचाच आहे गाईज. तर आपली ब्लॅक ब्युटी पण आली आहे मला घेण्यासाठी, तर गाईज आपण जाऊया. तर मजा येईल गाईज.
तर गाईज आपण आलोय आपल्या ऑफिसच्या जवळ आणि आपल्या ऑफिस मध्ये बघा गाईज आपल्या खूप साऱ्या गाड्या आहे 47-65 आणि यार कधी कधी स्वतःवरती प्राऊड पण वाटतं कारण गाईज एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आणि ज्यावेळेस अशा म्हणजे चॉईस नंबरच्या गाड्या वापरायला लागतो गाईज तर खूप छान वाटतं गाईज. तर गाईज आता गाडी ना घासायची खूप भीती वाटते गाईज. तर इकडे आपली परत एक 47-65 आहे. यार ज्या मुलाचे स्वप्न गाईज मोठे होते त्यांनी बघितले पूर्ण केले. आपण आता शूट करणार आहे रील आपल्या इंस्टाग्राम पेज साठी आणि आज सोशल मीडिया म्हणजे गाईज एकदम महत्वाचा विषय झालेला आहे. काही जेवण करू या ना करू पण रील करावं लागतात पोटा पाण्यासाठी गाईज. त्याच्यामुळं रील शूट करतोय. तर स्क्रिप्ट काढतोय गाईज, स्क्रिप्ट वाचतोय आणि गाडीचं शूट करणार आहे कारण जिथं रिस्पॉन्स चांगला मिळतो गाईज तिथं आपण रील शूट करत असतो. तर आपल्याला चांगला रिस्पॉन्स गाडीतनंच मिळतोय गाडीच्या व्हिडिओजला. तर तिथंच आपण शूट करूया. आज तुझी किंमत शून्य आहे ना, राहू दे. कोणासमोर स्वतःला सिद्ध करायला जाऊ नकोस. फक्त स्वतःवर काम कर. ज्या दिवशी तू यशाच्या शिखरावर असशील ना तेव्हा तुला टाळणारे लोक तुझी वेळ घेण्यासाठी रांगेत उभे राहतील. फोन आणि मागड्या गाड्या घेऊ नका. तुम्ही काय करता? बीकॉम ला आहे का? अरे वा, एक नंबर. 11वी-12वी कुठे होते? शारदालाच होते का? चालतं चालतं. काय बिझनेस करायचा ना? येस येस ग्रेट. येस येस ग्रेट गाईज. तर गाईज आपले मित्र आपल्याला भेटायला आले होते आणि बीकॉमला गाईज. तर मी जेव्हा कधी कॉमर्स कॉलेजला लेक्चरसाठी गेलो तेव्हा तेच सांगितलंय की बीकॉम मध्ये जो स्टडी ना गाईज तो सगळा म्हणजे बिझनेसच आहे. पण तरी पण बीकॉमचे मुलं व्यवसाय नाही करत. पण हे तिघं पण म्हणतात आम्हाला व्यवसाय करायचा. आणि अजून एक प्रॉब्लेम असा आहे की बीकॉमच्या मुलांना लिटरली काहींना आरटीजीएसचा पण फॉर्म नाही भरतायत जे की त्याच्यामध्येच असतो. आणि तुम्हाला सगळं म्हणजे आहे त्याच्यामध्ये कॉस्टिंग आहे बाकीच्या गोष्टी. तर बीकॉमचे मुलं जर बघत असाल तर नक्कीच गाईज तुम्ही व्यवसाय करा कारण नोकरीमध्ये फक्त गरजाच पूर्ण होणार आहे. या गाड्या घोड्या बंगला आपण नाही करू शकत ह्याच्यामध्ये नोकरीमध्ये. तर तुम्हाला शुभेच्छा. चला ऑल द बेस्ट. येस चला भेटूया परत. येस चला. फोन घ्यायचे राव. तर गाईज मनोज म्हणतोय फोन घ्यायचा आहे. तर आत्ताच गाईज आमचा रील शूट झालाय आणि आम्ही चाललोय परत ऑफिसला. आज मी तर ऑफिसला गेलोच नाहीये कारण सकाळी पहिलं शिर्डीला गेलो, त्यानंतर पीपीएफ कोटिंग साठी गेलो आणि देन रील शूट करणं गरजेचं होतं गाईज कारण रील संपलेल्या होत्या. मग रील शूट केल्या आणि गाईज आमचं आहे ना आम्हाला आता जेवण एक वेळेस करू नाही करू पण आम्हाला रील काढावंच लागतात कारण काय होतं ना नाव ठेवायचं मेंटेन म्हणजे खूप टफ काम आहे गाईज. त्याच्यामुळे तुम्ही पण सुरुवात करा नक्की गाईज. ज्या ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात नक्की सुरुवात करा आणि आपल्या ब्लॉग मध्ये जोडून राहा. आणि मनोजचं काय ते मोबाईलचा विषय तो बोलतो गाईज तुम्हाला नाही दाखवत ते नक्कीच मोबाईल घेतल्यानंतर तुम्हाला सांगाल की मनोजने मोबाईल घेतला. गाईज आपण आलोय पुन्हा ऑफिसला साऱ्या रील शूट करून. आता ऑफिसला कामाच्या आधी आपण जेवण करू मग बाकीचे कामं बघूया. काय म्हणतो परत आला कोणता हा का? चालेल ना तो सुदर्शन भाऊंचाच आहे ना. तर काहीच आपण आलो ऑफिस मध्ये आणि खूप वेळेनंतर आलो. आपण करूया भेटूया सगळ्यांना. काहीच आपले अमोल सर आहे कॉल चालू आहे त्यांचे. हॅलो हा मला तीच मागणी व्हॉट्सअपला आहे पाठवा आहे गाईस. मला वाटलं नाही. चला करूया आपण कामाची सुरुवात. महाराजांच्या दर्शन घेऊ. तर गाईज आपण आता जेवण केलंय तर मजा आली गाईज. आज मिक्स भाजी असेल ना सगळ्यांच्या मिक्स भाजी सेम भाजी असते आज सगळ्यात सेम आहे. तर गाईज आपली इथं विशाल सर पण आहे. काय म्हणतो विशाल सर? एक नंबर जॅकेट विकेट क्लास दिसतंय. तर गाईज विशाल सर पण आले. काय करतात ते जमा नाही गेले गाईज. आज आपल्याकडं आले होते आमच्या मित्रांचे काका म्हणजे आमचे काका. तर हे राजू काका आहे आणि गाईज आपण ऑफिसला जे काही फर्निचर घेतलंय ते राजू काकांकडूनच घेतलेलं आहे. इतका प्रेमळ माणूस आहे आणि स्वभावाने तर काका ग्रेट आहे. म्हणजे ऑफिस मध्ये पहिल्यांदा आमच्या दोघांची भेट झाली. फोटो पण घे. धन्यवाद राजू काका. येतो हिम्मत शटलं घेऊन घ्या एकदा या त्यांना त्यांना दाखवायचं. चालेल चालेल.
तर गाईज नितीन सर काय करताय, तर गाईज गौरव सर आणि प्रतीक सरांच्या लिटरी चालू आहे कॅप्चरिंग. काय करताय? ते नाही का आपल्याला जे लिस्टला कॉल करून कसं व्हॉट्सअपला आणायचं, हा डायरेक्ट युट्यूब व्हिडिओ पाहिला अजून त्यांना लिस्ट करून टाकू. चालेल ना, चालेल ना, एक नंबर. तर गाईज बघा आपली टीम कसं असतं गाईज, ज्यावेळेस आपल्यापेक्षा आपली टीम जास्त ऍक्टिव्ह होती ना तेव्हा ब्रँड मोठा होतो. नाही तर छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जर आपल्याला ए पासून तर झेड पर्यंत तो बिझनेस मोठा नाही होत. तर आमचे काही गाईज प्रयत्न करतायत खूप चांगलं. कारण हा? चहा एवढे चहा का भरले? तर गाईज आज खूप साऱ्या गोष्टी घडल्या आणि आजचा ब्लॉग पण आपला इथंच संपतोय. गाईज आपले पोरांचं ते जे काही विजन घेऊन काम करतायत ते पण चालू आहे गाईज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला बॉडीगार्ड आज लॅपटॉप घेऊन बसलेला आहे गाईज. सगळी टीम आपली मॉडर्न झाली आणि आजचा आपला दिवस पण इथंच संपतोय गाईज. तर ब्लॉग संपतोय. नक्की जोडून राहा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉगिंग मध्ये माझ्याकडनं काही चुकत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.